सांगून 14 दिवस होऊन सुद्धा जर सीबीआय अजूनपर्यंत हा तपास हातात घेत नसेल तर ह्याला आपण काय म्हणणार? आम्ही एफआयआर का करा असं म्हणत होतो. त्याचं मुख्य कारण की जे कोणी जबाबदार आहे, जे आम्हाला वाटतं त्या इन्व्हेस्टिगेशनचा त्याचा एक तो भाग झाला पाहिजे. इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्यात काहीच नाही झालं तर आमच्यावर कारवाई करा, आम्ही थोडी कुठं घाबरतोय. पण इन्व्हेस्टिगेशन करत असताना सगळ्याच गोष्टीकडे बघितलं पाहिजे असं आमचं मत आहे. पण मग एवढी हिंमत VSR मध्ये काय येते ह्याच्या खोलात जर तुम्ही गेलात तर तो तुम्ही बघाल पुढं. याच्यामध्ये बघा श्वेता सिंग कोण हे मी मुद्दा तिथं मांडला होता. आता यांची 10 वर्षाची टर्म ही संपली होती. एक तर त्या पदावर आहेत ती संपून सुद्धा 5 वर्षाचं त्यांना एक्सटेन्शन मिळालं. त्यासाठी खास बाब म्हणून तिथं एक वेगळा GR हा DGCA तिथं काढला आणि त्यांना तिथं मदत केली. आणि त्यांच्याबद्दल अनेक जे एअर इंडियाचे वगैरे जे काही हे आहेत पायलट आहेत, खास करून अहमदाबादमध्ये जो ॲक्सिडेंट झाला त्यांच्यावर अनेक लोकांनी आक्षेप घेतलेत. पण मी नंतर त्या बाबतीत त्या ठिकाणी सांगेल. मनीष कुमार हे आम्हाला आलेली माहिती आहे, ही खरी खोटी आपल्याला बघावं लागेल. मनीष कुमार जे आहेत ते जॉईंट डायरेक्टर DGCA आहेत. यांचं घर हे VK सिंगने बांधून दिलं असं आम्हाला कळालेलं आहे. पगार किती असतो DGCAच्या अधिकाऱ्यांचा हात काय सिद्ध आहे. मग एवढं मोठं घर बांधलं असेल तर ते बांधलं कसं? अपॉर्च्युनेट रेशो जर आपण त्याच्यामध्ये बघितला असेटचा, याच्यावरनं काय गोष्टी आपल्याला कळणार आहे हे आम्हाला माहिती कळली आहे. मग अशा पद्धतीने जर DGCAच VSR बरोबर असेल आणि DGCAचेच अधिकारी VSR ला वाचवत असतील म्हणजे VSR पण जबाबदार आणि DGCA पण जबाबदार म्हणून दोघांवर कारवाई होवी अशी भूमिका आमची त्याच्यामध्ये FIR मध्ये होती. पुढं आता हे बघा, हे दुसरं सुरुवातीला गेल्या काही दिवसांपूर्वी एक वेगळी लिंक मी दाखवली होती, वेगळी लिंक तुम्हाला दाखवतो. आणि ह्याच्या पुढे जाऊन सुद्धा अनेक लिंक आहेत, पण मला अजून खोलात जायचं नाही. त्यामुळे जे कोणी जर दबाव आणत असतील त्यांना एवढीच विनंती आहे, आमचं काही तुमच्या इन्व्हेस्टमेंटची घेणं देणं नाही. तुमचा पैसा हा लेजिटिमेट आहे का तुम्ही हवाला कंपनीतून आणला ह्याचंही आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त एका गोष्टीचं घेणं देणं आहे की महाराष्ट्राचा मोठा नेता या अपघातात दुर्दैवी मृत्युमुखी त्या ठिकाणी पडलेला आहे, त्यांना न्याय मिळणं हे आमच्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे आणि इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने होणं हे महत्त्वाचं आहे. आणि याच्यात जर बघितलं VK सिंग, सिमी सिंग हे शेअर होल्डर आहेत, पण विस्ता सेल्समध्ये प्रेफरन्स शेअर्स कोणाचे या VSR व्हेंचरमध्ये प्रेफरन्स शेअर 90 लाख शेअर्स कोणाचे आहेत तर विस्ता सेलचे आहेत. आता विस्ता सेलमध्ये 2 प्रमुख कंपन्या अमुजा विनकॉम आणि लंबोदर वाणिज्य या दोन्ही विस्ता सेलच्या 96% विस्ता सेलमध्ये या 2 कंपन्याचं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. आता ह्याच्यात जर आपण खोलात गेलो तर ह्याच्यामध्ये 8 नावं अशी आहेत जी कॉमन निघतात. 8 नावं ह्याच्यामध्ये तुम्ही खाली बघितलं असं विस्ता सेल्सच्या 27 वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्याच्याबद्दल मी नंतर सांगेल. याच्यामध्ये 8 नावं कॉमन निघतात. ह्याच्यात महेंद्र कुमार गोयंका या नावावर तुम्ही थोडंसं लक्ष द्या. महेंद्र कुमार गोयंका हे या कंपन्यांमध्ये डिरेक्टर आहेत. म्हणजे याच्यामध्ये आतिशा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि सायना स्टील्स प्रायव्हेट लिमिटेड. आता या कंपनीमध्ये जर अजून खोलामध्ये आपण गेलो तर संजय पाठक नावाची एक व्यक्ती जे मध्य प्रदेशचे भाजपचे एक आमदार आहेत, अतिशय श्रीमंत आमदार आहेत. तुम्ही बघा ते डिटेल्स काढा, ह्यांचं एक रिलेशन दिसतं. आणि ह्यांच्या ज्या कंपन्या आहेत ह्या कंपन्या जर आपण खोलात जाऊन बघितलं तर ह्याच्यामध्ये या संजय पाठकचे मुलगा हा डायरेक्टर म्हणून आहे. आता ह्याच्यात तुम्ही पुढे घ्या. आता ह्याच्यामध्ये हे आहेत संजय पाठक, ह्यांच्याबद्दलच्या बातम्या तुम्ही ऐका. ह्याच्यामध्ये 242 कोटीचं विमान त्यांनी घेतलं. आता ते कोणाच्या नावावर बघावं लागेल, VSR का कोणाचा ती माहिती आम्हाला माहीत नाही. आता ती इन्व्हेस्टिगेशनली बघा. म्हणजे एवढी मोठी माणसं जर VSRच्या पाठीमागे असतील, DGCA या लोकांना पण वाचवण्याचा प्रयत्न करत असावं आणि VSRला पण वाचवायचं, म्हणजे दादांचं इन्व्हेस्टिगेशन राहिलं बाजूला तर DGCAचं काम काय, नाही तर मंत्रालयाचं काम काय, तर या लोकांना वाचवा असं कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय असं आमचं ठाम मत आहे. आणि हे कुठेतरी त्या ठिकाणी सिद्ध होतं. आता ह्याच्यात दुर्दैव बघा, एका जजनी काय सांगितलं, जज रिफ्युजेस टू हिअर मायनिंग स्कॅम पिटिशन ऑफ BJP MLA जो आहे तो आहे हा, म्हणजे कोण काय नाव आहे, संजय पाठक. आता जजच म्हणतो बाबा आम्हाला काय हे ऐकायचं ना का हा पैसे देतोय आम्हाला, तर जजलाच मॅनेज करण्याचा प्रयत्न जर संजय पाठक करत असेल तर DGCAच्या अधिकाऱ्याला मॅनेज करायला किती वेळ लागतो. ठाम आमचं मत आहे. त्यासाठी इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने होणं महत्त्वाचं आहे. कोण हा संजय पाठक, कोणाचे काय इन्व्हेस्टमेंट हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी